नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एमएसटी सीटी 2026 साठी ऑफिशियल एक्सपेक्टेड कट ऑफ आउट झालेलं आहे. ठीक आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाइल तुम्हाला लागतील, ओबीसी, एससी, एसटी, ओपन, जी पण तुमची कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्हाला किती पर्सेंटाइल लागतील एक टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी, ॲव्हरेज लेवल, मीडियम लेवल, लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी, सगळ्या गोष्टींना आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर तेजल देवरे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. ठीक आहे, आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना बाळांनो, तुम्हाला 99% पर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात जास्त मी हेल्प करणार आहे. ठीक आहे, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सीटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले येते, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी पण संवाद साधू शकतात. बोलूया एमएसटी सीटी 2026च्या ऑफिशियल कट ऑफ बद्दल बाळांनो. एक्सपेक्टेड पर्सेंटाइल ट्रेंड्स रिलीज्ड. ठीक आहे, रिलीज झालेले आहेत एक्सपेक्टेड पर्सेंटाइलचे ट्रेंड. ठीक आहे, कट ऑफ व्हॅरीज अकॉर्डिंग टू द कॉलेज टियर अँड कॅटेगरी. ठीक आहे, बेसिकली यांचं म्हणायचं काय, टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी है ना, ओपन साठी किती मार्क्स लागतील तुम्हाला, पर्सेंटाइल लागतील, ओबीसी साठी किती लागतील, ठीक आहे, एससी साठी किती लागतील, एसटी साठी किती लागतील, एनटी साठी किती लागतील. तर हे काय झालं बाळांनो, कॅटेगरीनुसार तुमच्या टियरची पर्सेंटाइल सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, आता टियर काय झालं बाळांनो, टॉप लेवल कॉलेज एक टियर झालं, त्यानंतर मीडियम लेवल कॉलेज एक टियर झालं. तर मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपन साठी किती लागतील, ओबीसी साठी किती लागतील, एससी साठी किती लागतील, त्याच जागेवर लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपन साठी किती लागतील, ओबीसी साठी किती लागतील, एससी साठी किती लागतील. तर काय झालं बाळांनो, कॅटेगरीनुसार तर आपण बघतोच आहे कट ऑफ, पण टियर नुसार सुद्धा रिलीज झालेले. ठीक आहे, टॉप टियरचं, मीडियम टियरचं, लो टियरचं किती कट ऑफ असणार आहे तुमचे. पुढे गोष्टी तुम्हाला सगळ्या समजतील. एवढं बेसिक गोष्टी समजल्या तुम्हाला, नसेल पण समजल्या, काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, कॉम्पिटिशन लेवल इन्क्रीज झाल्यामुळे तुमचं कट ऑफ खूप व्हॅरी करणार आहे, अशी बातमी आलेली बाळांनो. बघूया आपण काय कट ऑफ असणार आहे. सगळ्यात पहिले आपण टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसचं बघू. टॉप इंजिनिअरिंग किंवा इथं तुम्ही टॉप फार्मसी सुद्धा कन्सिडर करू शकतात. ठीक आहे, ऑलमोस्ट सेमच असतात इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे कट ऑफ्स बेसिकली. जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचे, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टियर 1 म्हणजे टॉप 10 तुम्ही कन्सिडर करा, महाराष्ट्रातले टॉप 10 कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचंय. ॲव्हरेज पॅकेज त्या कॉलेजेसचं कमीत कमी 10 लाख रुपये असतं. 10 लाख रुपये ॲव्हरेज है ना, म्हणजे तुम्ही मीडियम विद्यार्थी जरी आहेत त्या कॉलेजमध्ये तरी तुम्ही 10 लाख सिक्युअर करणार. हायेस्ट पॅकेज 50 लाख पर्यंत सुद्धा जातं बाळांनो, है ना, म्हणजे तुम्ही जर त्या बॅच मधले हुशार विद्यार्थी आहेत तर तुम्हाला 50 लाख पर्यंत जाईल. या अशा टॉप 10 कॉलेजमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असणार बाळांनो, 99.6 प्लस पर्सेंटाइल तुम्हाला आणावे लागतील. जर ओबीसी मध्ये आहेत तर 99.10. आता बघा, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी तिघांचे ऑलमोस्ट सेमच असतात. ठीक आहे, जर मी ओबीसी बोललो तर तुम्हाला ऑटोमॅटिक, जर तुमची ईडब्ल्यूएस असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी कन्सिडर करून घ्यायचंय, एससीबीसी साठी कन्सिडर करून घ्यायचंय. ठीक आहे, तर ओबीसी साठी 99.1 पर्सेंटाइल लागेल, सेम फॉर ईडब्ल्यूएस, सेम फॉर ईसीबीसी. एससी किंवा एसटी साठी अराउंड 99 आता 97.9. आता इथं एससीचं वेगळं असतं बाळांनो, एसटीचं वेगळं असतं. ठीक आहे, पण मी ऑन अन ॲव्हरेज सांगतोय तुम्हाला 97.9 पर्सेंटाइल तुम्हाला लागतील. आता डिफरन्स बघू शकता तुम्ही, ओपन साठी 99.6 आणि एससी एसटी साठी 97.9. हेच सिस्टम आहे बाळांनो, है ना. इथं तुम्हाला जरी वाटत असेल की सर आम्ही ओपन वाले, आम्हाला अनफेअर आहे, सिस्टमच ती आहे, है ना. आपण तुम्ही इथं काही चेंज नाही करू शकत बेसिकली. एनटी वाल्यांना 98.80 असा पण विचार करा. जे एससी एसटी असतात त्यांना खूप काही गोष्टी नाही भेटत जीवनात, ज्या तुम्हाला भेटलेल्या असतात, है ना, ओपनवाल्यांना. ठीक आहे, आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं, त्या गोष्टींमध्ये नाही जायचं. ठीक आहे, अगेन खूप काही अँगल्स येतात त्या गोष्टींमध्ये. आपल्याला ज्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्या समजल्या तुम्हाला. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यासाठी, ओपनसाठी, ओबीसी साठी, एससी एसटी, एनटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी यांच्यासाठी किती कट ऑफ लागतं हे तुम्हाला समजलं. हे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज. आता आपण थोडेसे खाली जाता जाऊया बाळांनो. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटीत इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ऑन कॅमेरा या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन इथूनच येतील. मी काय बोललो तुम्हाला, महाराष्ट्राचा नंबर 1. महाराष्ट्राचा नंबर 1 काय बाळांनो, 99 पर्सेंटाइलची गॅरंटी देतोय मी तुम्हाला.
है ना. महाराष्ट्राचा नंबर 1 काय तुम्ही लास्ट 5 वर्षापासून बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीईटी, यूजीटी, वालचित, पीएचडी, वीआयटी, केशवमाडी, सांगवी, आडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जात आहे. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेला आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 काय, तिसरं रिझन सांगू, सगळ्यात जास्त सगळे टीचर्स आपल्या आयआयटी आणि एनआयटी आहेत बाळांनो. आता तुम्ही म्हणणार आयआयटी आणि एनआयटी टीचरची गरज काय सर. तुमचा जो सीईटीचा पेपर असतो बाळांनो, तो ऑलमोस्ट आता जेई लेवलचा पेपर येतो है ना. आणि त्या 3 तासामध्ये माहिती पाहिजे विदिन सेकंड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात हे आयआयटी टीचर्सला माहिती आहेत, हे या टीचरांना माहिती आहेत. कारण यांनी स्वतः सीईटी क्रॅक केली 99%, मेन्स क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, आयआयटी मध्ये गेले, आयआयटी मध्ये 4 वर्ष शिकले आणि त्यानंतर 10 वर्ष एज्युकेशन सेक्टरमध्ये असून तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो है ना. तुम्ही ज्या टीचरांकडून शिकताय त्यांना नॉलेज नाहीये सीईटीचं. ते बेस्ट टीचर्स आहेत कशासाठी पण, बोर्डासाठी. ते बेस्ट टीचर्स नाहीये सीईटीसाठी. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही है ना. त्या 3 तासामध्ये 180 मिनिटात 200 प्रश्न सोडवायचे असतात, 150 प्रश्न सोडवायचे असतात बाळांनो तुम्हाला. या गोष्टीचं तुम्हाला भान असणं गरजेचं आहे है ना. हे त्या टीचरांना नाही माहिती, कारण त्यांना सीईटी मध्ये 99% नाही आले, त्यांनी कधी सीईटी नाही दिली. या सगळ्या गोष्टींची नोंद घेत जा बाळांनो है ना. 99% ची गॅरंटी देतो. नक्कीच एनरोल करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो है ना. जर तुम्ही या सीईटी मध्ये चांगला स्कोर केला तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. चांगला कॉलेजमध्ये गेलं तेव्हा तुम्ही चांगला पॅकेज काढणार. आणि चांगलं पॅकेज जेव्हा निघेल तेव्हा तुमचं 40-50 लाखाचं पॅकेज लागेल बाळांनो तुम्हाला है ना. चांगल्या पॅकेजसाठी चांगलं कॉलेज असणं गरजेचं आहे. आणि चांगल्या कॉलेजसाठी सीईटी मध्ये चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. आणि सीईटी मध्ये चांगला स्कोर केव्हा येईल, जेव्हा तुम्ही योग्य टीचरकडून शिकणार बाळांनो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर विचारू शकतात. बाकी तुम्ही समजदार आहेत गोष्टींसाठी ठीक आहे. बेसिकली आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये 5 डॉमिनेटर स्ट्रॅटेजीचा यूज करतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल तुमचं रोटेशन चॅप्टर तुम्हाला शिकवलं. रोटेशनचे सगळ्यात पहिले तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवले जातील, त्यानंतर न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत रोटेशनवरती कोणते प्रश्न आले त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवतील. त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला शीट्स भेटतील, मॉक टेस्ट भेटतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या 99% साठी लागतात बाळांनो, सगळ्या आपण एकच ठिकाणी टाकलेल्या आहेत. डेफिनेटली एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला त्यानंतर आता आपल्याला टॉप लेवल कॉलेजेसचं बघितलं गेलं बाळांनो. आता आपण मीडियम लेवल कॉलेजेस बद्दल बोलूया. मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये बाळांनो ऍव्हरेज पॅकेज किती असतं, 7 लाख रुपये. टॉप कॉलेजचं किती होतं, 10 लाख रुपये. फरक पडलाय है ना. हायेस्ट पॅकेज 22 लाखाच्या आसपास जाऊ शकतं, 22 लाख किंवा 22 लाखाच्या वरती. टॉप कॉलेजचं किती होतं, 50 लाख. डिफरन्स पडला का, हो पडला है ना. पण इथं ओपन साठी फक्त 95% लागतात. इथं किती लागत होते, 99.6% लागत होते. तिथं किती, 99.6. इथं किती लागताय, फक्त 95% लागताय टॉप मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी ओपनला. डिफरन्स आहे. जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल तर कमी पॅकेज. सिंपलची गोष्ट आहे बाळांनो. ओबीसी मध्ये तुम्हाला 90%. आता ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस सेम तुम्हाला 90च्या आसपास लागेल बाळांनो. एससी एसटी साठी 81, तिथे किती लागत होतं, 97.9. इथं किती, फक्त 81. एनटी साठी किती, 87 है ना. तर हे तुमचं कट ऑफ असणार आहे कशाचं, मीडियम लेवल कॉलेजसाठी. आता लो लेवल कॉलेज, मीडियम पेक्षा खालचे लेवलचे कॉलेज, ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज 4 लाख रुपये असतं, हायेस्ट पॅकेज 14-15 लाखच्या वरती तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जर त्या कॉलेजचे तुम्ही टॉप विद्यार्थी आहेत तर. ओपन मध्ये तुम्हाला 85% इथं सुद्धा लागतील बाळांनो. ओबीसी साठी 75%, एससी एसटी साठी 60%, एनटी साठी 70%. हे कशाचं झालं, लो लेवल कॉलेजेसचं झालं बाळांनो. ओबीसी म्हणजेच तुमचं एससीबीसी साठी पण सेमच असेल बाळांनो, ईडब्ल्यूएस साठी पण सुद्धा सेमच असेल. गोष्ट समजते. आता याच्याहून बिलो लो लेवल कॉलेजमध्ये जर जायचंय तुम्हाला तर 4 लाखाचं, त्याचं 4 लाख पेक्षा कमीचं तुमचं ऍव्हरेज पॅकेज असेल बाळांनो. हायेस्ट पॅकेज 8-9 लाखाचं लागेल है ना. ओपन साठी तिथं सुद्धा 70% लागणार आहेत. ओबीसी साठी 50%, एसीबीसी साठी 25% लागतील, एनटी साठी 40%. याच्या खाली सुद्धा तुमचा जर स्कोर आला बाळांनो तरी तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. पण तिथं तुम्ही प्लेसमेंटची थोडी सुद्धा अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला नोकरी नाही लागणार, फक्त तुम्हाला डिग्री दिली जाईल. त्यानंतर नोकरी तुम्हाला स्वतः शोधावी लागेल. कंप्लीट पिक्चर तुमच्या डोक्यात आलं बाळांनो. आणि हे कशासाठी बघतोय आपण, टॉप ब्रांचेससाठी, सीएस, आयटी, ईएनटीसी अशा टॉप ब्रांचेससाठी हे सगळे कट ऑफ्स होते. ठीक आहे, गोष्ट समजते. स्वप्न आहे ना तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये जाणं, स्वप्न आहे ना टॉप लेवल कॉलेजमध्ये जाणं, तर अभ्यास करा बाळांनो. अजून काहीच तुमच्याकडे कोणताच बाकीचा उपाय नाहीये त्या गोष्टीसाठी है ना. आता इम्पॉर्टंट ऍडवायझरी काय म्हटली आहे सीईटी सेलने, सेट रिअलिस्टिक पर्सेंटाइल टार्गेट है ना, फोकस ऑन रँक इम्प्रुव्हमेंट है ना, रँक इम्प्रूव्ह करायची तुम्हाला. हायर कॉम्पिटिशन एक्सपेक्टेड या वर्षी. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन तुम्हाला गरजेची आहे. ऍडवायझरी देत राहतं सीईटी सेल है ना. चला तर या गोष्टी समजल्या. चांगला अभ्यास गरजेचं आहे बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% साठी. मी दर दिवशी तुम्हाला सांगतोय बाळांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लागणार नाही 99% साठी.
कॉन्सेप्ट कवर्ड आहेत, न्यूमेरिकल कवर्ड आहेत, पीवायक्यू कवर्ड आहेत, फॉर्म्युला शीट कवर्ड आहेत, मॉक टेस्ट कवर्ड आहेत. याच्या व्यतिरिक्त मला सांगा कोणती गोष्ट लागते तुम्हाला 99% साठी. जे शिक्षक शिकवताय ते IITN आहेत बाळांनो, ज्यांनी स्वतः सीईटी क्रॅक केली 99% ने. तुम्ही ज्या शिक्षकाकडून शिकवताय तुम्हाला स्वतःला माहित नाही त्यांना विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करता येतं का नाही 3 तासामध्ये, हे तुम्हाला स्वतःला नाही माहित, कारण त्या टीचरांनी कधी त्यांचा सीईटीचा स्कोर सांगितला नाही. माझा सीईटीचा स्कोर 183 होता बाळांनो, माझ्या वेळी पर्सेंटाईल नव्हतं, स्कोर होता 200 पैकी, है ना. आणि असं नाही की जे शिक्षक शिकवताय ना त्यांचा स्कोर बघा, त्यांचे 99% आले होते. या गोष्टींचा विचार करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.